नमस्कार. शासनाने नेमकंच बायोमेट्रिक प्रणालीवरती हजेरी नोंदणी करणं सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आजही आपण वेतन देयकं तयार करण्यापूर्वी बायोमेट्रिकमधून अहवाल रिपोर्ट काढतो, तर त्या रिपोर्टवरती बऱ्याच कर्मचाऱ्यांचे जर ते रजेवर असतील किंवा टूरवर गेलेले असतील तरीही त्यांची हजेरी ही ॲब्सेंट म्हणून निदर्शनास येत आहे. तर ही हजेरी ॲब्सेंट म्हणून निदर्शनास न येण्यासाठी तुमच्या बायोमेट्रिक प्रणालीवरती ऑनलाईनरित्या तुमची सर्वांची CL आणि टूर कसा नोंदणी करायचा हे आता आपण पाहूया. सर्वात प्रथम गुगलवर जायचं आहे आणि गुगलवर गेल्यानंतर MHPFWDBTCT.attendance. या वेबसाईटवरती सर्व एम्प्लॉईंनी लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला आपण लॉग इन या बटनावर क्लिक करायचे. एम्प्लॉई लॉग इनवरती सुरुवातीला अटेंडन्स ID हा जो कॉलम आपल्याला वरती दिसतोय, त्या अटेंडन्स ID वरती आपला आधार कार्डचा शेवटच्या 8 नंबर जे आहेत ते नंबर एंट्री करायची आहे. ह्या 8 अंक एंट्री केल्यानंतर आपल्याला आधार बेसवर मोबाईल लिंक असणाऱ्या नंबरवरती एक OTP प्राप्त होईल. लॉग इन OTP प्राप्त झाल्यानंतर आपल्या मोबाईलमधून तो OTP त्यामध्ये टाकायचा आहे. आम्ही टाकतोय आता. OTP टाकल्यानंतर दिलेला कॅप्चा जो आहे तो कॅप्चा व्यवस्थित टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर सर्व कर्मचाऱ्याचं वैयक्तिक लॉग इन ओपन होईल आणि याच लॉग इनवरती सगळ्यात सुरुवातीला तुमचं नाव दिसेल. इथं दिसते पहा, हाय रितेश दगडू सोनी. तसं सर्व कर्मचाऱ्यांचं सुरुवातीला नाव दिसेल. यामध्ये अपडेट, रजिस्टर आणि लिव्ह असे 3 ऑप्शन असून सुरुवातीला डाव्या बाजूला सुद्धा सर्व ऑप्शन दिलेले आहेत. हे सगळे काही ऑप्शन आपल्याला वापरायचे नाही आहेत, पण सुरुवातीला फक्त आता अटेंडंट रजिस्टर याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर समोर आपल्याला या महिन्यामध्ये आपण किती वेळ उपस्थित होतो याचं एक ॲनालिसिस दिसून येईल. ग्राफिकच्या माध्यमातून ते आपल्याला दिसेल आणि वरती जे नमूद केले तिथं आपण मंथसुद्धा चेंज करू शकतो. म्हणजे यापूर्वी एप्रिल जानेवारी महिन्यामध्ये जी आपली हजेरी होती तीसुद्धा आपल्याला या टॅबखाली उपलब्ध आहे. त्यानंतर आता लिव्ह ॲड करायची कशी हे आपण बघूया. लिव्ह कशी ॲड करायची हे आता आपण बघूया. त्यासाठी डाव्या बाजूला लिव्ह नावाचा जो ऑप्शन आहे, लिव्ह सेल्फ, त्यामध्ये ॲड लिव्ह करायचं. ॲड लिव्ह केल्यानंतर वरती लिव्हचा टाईप जो आहे तो टाईप CL असेल, EL असेल, HPL किंवा अदर कोणत्या प्रकारची लिव्ह आहे ती या ठिकाणी आपण क्लिक करायची आहे. सुरुवातीला आपण CL एक ॲड करून बघूया. CL. त्यानंतर लिव्हची कॅटेगरी फुल डे पाहिजे का हाफ डे पाहिजे हे सुद्धा त्यामध्ये येतं. फुल डे पाहिजे असेल तर फुल डेवर क्लिक करायचं आणि लिव्ह ज्या दिवशी स्टार्ट होते किती दिवसाची पाहिजे, समजा 1 दिवस पाहिजे असेल आपण आता टाकून बघूया 31 तारखेचं, 31 तारीख आणि 31च. आणि त्याच्याखाली रिझन लिहायचं आहे की रजेसाठी काय कारणे आपण कशासाठी जातो, पर्सनल कारण असतो आपण जातो आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपण या दिवशीचा लिव्हचा अर्ज हा जरी आपण आता इथं ऑनलाईन केलेला आहे तरी ऑनलाईन करण्यापूर्वी मॅन्युअली पूर्वीच्या पद्धतीनंच एक ऑफलाईन अर्जसुद्धा आपण आपल्या कार्यालय प्रमुखांना सादर करायचा आहे. आणि त्याचबरोबर ऑनलाईन केल्यानंतर तुमच्यासमोर जे ॲक्शन किंवा स्टेटस आहे ते पेंडिंग दिसेल. म्हणजेच हा अर्ज तुमच्या कार्यालय प्रमुखाकडे पेंडिंग आहे आणि त्यांनी तिकडून अप्रूव्ड दिल्याशिवाय ती रजा मंजूर झाली असं म्हणता येणार नाही. आणि अप्रूव्ह करण्याचे सर्व अधिकार हे कार्यालय प्रमुखांच्या लॉग इनवरती उपलब्ध आहेत. त्यानंतर टूरवर जर एखादा कर्मचारी जाणार असेल तर त्या लिव्हच्या खालीच ऑप्शन आहे टूर सेल्फ, त्यात ॲड टूर करायचं. ॲड टूर केल्यानंतर सेम ज्या दिनांकाला आपला टूर स्टार्ट होणार आहे तो दिनांक टाकायचा आहे, ज्या दिनांकाला तो एंड होणार आहे तो दिनांक त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्या डिस्क्रिप्शनमध्ये नेमकं कुठल्या टूरवर आपण जात आहोत त्याबद्दल थोडक्यात माहिती नमूद करायची आहे. अशा पद्धतीनं टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर ही माहिती DDOच्या लॉग इनला तुमच्या किंवा कार्यालय प्रमुखाच्या लॉग इनला
दिसून येईल. ह्या प्रोसिजरप्रमाणे जर आपण CL आणि टूर ॲड केल्या तर आपलं टूर मान्य झाल्यावर किंवा CL मान्य झाल्यानंतर दर महिन्याच्या मासिक अहवालामध्ये जो काही रिपोर्ट आपल्याकडे येईल त्या रिपोर्टवर आपली अपसेटी दिसणार नाही आणि त्यामुळे आपलं वेतन देखील कपात होणार नाही. तरी सर्व कर्मचाऱ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांनी आपण आपले लॉग इन करायचे आहेत. ऑनलाईन पण अर्ज तयार करायचा आहे आणि ऑफलाईन पण अर्ज सादर करायचा आहे. धन्यवाद.